आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। मुंबईत आज एका मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये सोहळ्याचं आयोजन। उमेदवारी निश्चित नसताना शिंदेगडाचे हेमंत गोडसे आज शक्तीप्रदर्शन करणार। गोडसे समर्थकांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी। आदित्य ठाकरेंचा 2 एप्रिलला यवतमाळ वाशिम दौरा। संजय देशमुखांचा नामांकन अर्ज भरताना उपस्थित राहणार। ठाकरे गटाच्या 40 प्रचारकांची यादी जाहीर। सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होणार। मुंबईतील पक्ष कार्यालयामधून संध्याकाळी 4 वाजता उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाणार। जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी रश्मी बर्वेंची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव। रामटेक लोकसभेतून उमेदवारी अर्जही रद्द झाल्यामुळे रश्मी बर्वेंची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे आज अर्ज दाखल करणार। नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅलीकडे शक्तीप्रदर्शन केले जाणार। चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे भाजपत। तेली समाजाला विदर्भात एकही उमेदवारी न दिल्यानं राजीनामा। परभणीतून महादेव जानकरांच्या उमेदवारीला विरोध नाही, पण परभणी लोकसभा भाजपनं लढवावी, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से घर चलो अभियान। नागपुरातील 2088 बूथवर भाजपचं अभियान सुरू। साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रेचा उत्साह। सुमारे 4 किलोमीटर अंतर पार करत बगाड भैरवनाथ मंदिरामध्ये आणली जाते। राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज। अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता, तर राज्यामध्ये आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज। बुलडाण्याच्या लोणार सिंदखेड राजा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडं, घरांवरचे पत्रे उडाले। हिंगोलीमध्ये 2 गटामध्ये दगडफेक। चिकन घेण्याच्या किरकोळ वादावरून 2 गटामध्ये राडा। 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। मराठवाडा विद्यापीठामधील मातोश्री वसतिगृहामध्ये 2 दिवसांपासून पाणी कपात। संतप्त विद्यार्थिनींची मध्यरात्री कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या बंगल्यावर धडक।